यवतमाळ येथील एका धाबा चालकावर कोयत्याने हल्ला करून लुटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शहर पोलिसांनी अटक केली असून सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार। सतीश उर्फ शेमड्या उर्फ मुंगश्या बाबाराव मडावी राहणार राळेगाव हल्ली मुक्काम लोहारा यवतमाळ, शेख समीर उर्फ छोट्या शेख इस्राईल राहणार बेणकीपुरा यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत। तर सुनील महादेव पाली असे हल्ल्यातील जखमीचे नाव आहे। ते पांढरकोडा रोडवरील चाचाक्या धाब्याचे मालक असून 13 जून रोजी दुपारच्या सुमारास आपल्या शेतात काम करीत होते। दरम्यान 2 अज्ञात हल्लेखोरांनी शेतात घुसून त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक वार केले। या हल्ल्यात पाली हे गंभीररित्या जखमी झाले। हल्लेखोरांनी त्यांच्या बोटातील सुमारे 7 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जबरीने हिसकावून तेथून पळ काढला। घटनेनंतर जखमीच्या पुतणीने यवतमाळ शहर पोलिसात तक्रार दिली। त्यावरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश सवरे यांनी घटनास्थळाला भेट दिली। अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी त्यांनी LCBचे विशेष पथक तयार करून तत्काळ रवाना केले। पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयावरून 2 तरुणांना ताब्यात घेतले। पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। तसेच आरोपीची अधिक चौकशी केली असता त्यांनी पांढरकोडा रोडवरील एका शेतातून मोटार पंप चोरी केल्याचीही कबुली दिली। यावेळी पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक केली। अटकेतील मुख्य आरोपी सतीश उर्फ शेमड्या हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर MPDA अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश सवरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष गावंडे, पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे, अजय डोळे, रुपेश पाली, प्रशांत हेडाऊ, ऋतुराज मेंढवे, सुनील पैठाणे, महेश वाकोडे, देवेंद्र होले, प्रतीक नेवारे, ऋषी फुलकर आदी कर्मचाऱ्यांनी केले।